सर्व विद्यार्थ्यांचे माझ्या ऑनलाईन क्लासमध्ये सहर्ष स्वागत। बालमित्रांनो, आज आपण इयत्ता 6वी सामान्य विज्ञान विषयामधील पाठ क्रमांक 12वा साधी यंत्रे या पाठाचं स्पष्टीकरण पाहणार आहोत। चला तर मग मित्रांनो, आपण पाठाला सुरुवात करूया। या ठिकाणी पान नंबर 84 वर काही चित्रे दिलेली आहेत। 12.1 या आकृतीचं तुम्ही काळजीपूर्वक निरीक्षण करा। या आकृतीमध्ये विविध चित्रे या ठिकाणी दाखवलेली आहेत। विविध कामे करताना या ठिकाणी चित्र दिलेले आहेत। या चित्रांचं काळजीपूर्वक आपण निरीक्षण करूया। तर या पहिल्या चित्रामध्ये तुम्हाला सुई दिसेल। दुसऱ्या चित्रामध्ये चाक असलेली ढकल गाडी आहे। तिसऱ्या चित्रामध्ये बाटलीचे ओपनर आहे। त्यानंतर पुढे पहा, या ठिकाणी नेल कटर आहे, कप्पी आहे आणि पुढे पहा तुम्हाला या चित्रामध्ये कुऱ्हाड दिसत आहे। मग या सर्व चित्रांचं निरीक्षण केल्यानंतर आपल्याला असं म्हणता येईल, सुई, चाक असलेली ढकल गाडी, बाटलीचे ओपनर, नेल कटर, कप्पी, कुऱ्हाड ही सर्व साधी यंत्रे आहेत। मग आता साधी यंत्रे कशाला म्हणतात? प्रथमतः आपण या ठिकाणी दिलेले जी काही विविध साधने आहेत, जे विविध या साधनांचा वापर आपण कशासाठी करतो हे आपण समजून घेऊया। पहा, सुईने कपडे शिवणे आणि कापडाचे 2 तुकडे जोडणे हे सहजपणे आपल्याला करता येते। चाक असलेल्या ढकल गाडीतून वजन असलेले सामान सहज ढकलत आपल्याला नेता येते। बाटलीच्या ओपनरने विना सायास म्हणजे त्रास न घेता बाटलीचे बूच आपल्याला उघडता येते। नेल कटरने नखे सहज आणि सुरक्षितरित्या आपल्याला कापता येतात। कप्पीच्या साहाय्याने म्हणजे खाच असलेल्या चाकाला कप्पी म्हणतात। या कप्पीच्या साहाय्याने जड वस्तू उचलणे आपल्याला सहज शक्य होते। वस्तू वर खेचून घ्यायला मदत होते। कुऱ्हाडीने घाव घालता येतो। मग आतापर्यंत आपण पाहिलेले जे विविध वस्तू आहेत, तर त्यांचा वापर आपण कशासाठी करतो हे पाहिल्यानंतर या माहितीच्या आधारे आपण यंत्रे कशाला म्हणतात आणि साधी यंत्रे म्हणजे काय, या 2 व्याख्या या ठिकाणी आपण समजून घेणार आहोत। आता यंत्रे कशाला म्हणतात पहा, दैनंदिन जीवनात कमी श्रमात आणि कमी वेळेत जास्त काम करण्यासाठी जी साधने वापरली जातात त्यांना यंत्रे असे म्हणतात। पुन्हा एकदा लक्षात घ्या, तर दैनंदिन जीवनामधील विविध कामे करण्यासाठी आणि सर्वात महत्त्वाचं कमी श्रमामध्ये कमी वेळेमध्ये जास्त काम होण्यासाठी आपण जी साधने वापरतो तर त्या साधनांना यंत्रे म्हणतात। मग आता साधी यंत्रे कशाला म्हणतात? तर ज्या यंत्रामध्ये फक्त 1-2 भाग असतात आणि त्यांची रचना देखील साधी व सोपी असते, तर अशा यंत्रांना साधी यंत्रे म्हणतात। एवढी व्याख्या जर तुमच्या लक्षात राहत नसेल, तर साधी व सोपी रचना असलेल्या यंत्रांना साधी यंत्रे म्हणतात। एवढी जरी तुम्ही व्याख्या पाठ केलात तरी पुरेसं आहे। या ठिकाणी पहा, चित्रामध्ये तुम्हाला मिक्सर, स्कूटर, सायकल, व्हीलचेअर, शिलाई मशीन, तर या ठिकाणी पहा अनेक साध्या यंत्रांचा वापर करून या ठिकाणी दाखवलेले हे यंत्र बनवण्यात आलेलं आहे। म्हणजे थोडक्यात आता या ठिकाणी ही मिक्सर असेल, स्कूटर असेल, ही साधी यंत्रे नाहीत। साधी नाहीत तर ती कोणती यंत्रे असणार आहे? तर ती गुंतागुंतीची यंत्रे असणार आहे। मग या गुंतागुंतीची यंत्रे कशाला म्हणतात, तर त्याची व्याख्या आपण पाहूया। पहा, ज्या यंत्रात अनेक भाग एकमेकांना जोडलेले असतात आणि ज्यात अनेक प्रक्रिया एकाच वेळी होत असतात, अशा क्लिष्ट रचनेच्या यंत्रांना गुंतागुंतीची यंत्रे म्हणतात। या गुंतागुंतीच्या यंत्रामध्ये अनेक साधी यंत्रे असतात किंवा अनेक प्रक्रिया एकाच वेळी चालू असतात आणि त्यांची रचना देखील थोडीशी क्लिष्ट असते, म्हणून या यंत्रांना गुंतागुंतीची यंत्रे म्हटलेले आहे। तर आपण रोजच्या जीवनामधील अनेक कामे करत असताना अनेक
साधी आणि अनेक गुंतागुंतीची यंत्रे आपण वापरत असतो. आपलं जो कामाचा स्वरूप आहे आणि आपल्याकडे उपलब्ध असलेला वेळ व श्रम यांचा विचार करून आपण साधी किंवा गुंतागुंतीची यंत्रे वापरत असतो. उदाहरणार्थ पहा बालमित्रांनो, समजा जर करता आपल्याला जवळ आपल्याकडे वेळ भरपूर उपलब्ध आहे आणि आपल्याला 1-2 किलोमीटर अंतर जाऊन यायचं आहे, मग अशा वेळेस आपण सायकलीचा वापर आपण करतो. समजा आपल्याकडे वेळ कमी आहे तर आपल्याला लवकरात लवकर जाऊन यायचं असेल तर आपण स्कूटर सारख्या गुंतागुंतीची यंत्रे आपण वापरतो. म्हणजे थोडक्यात आपलं कामाचा स्वरूप, वेळ आणि श्रम यांचा वापर करून आपण गुंतागुंतीची किंवा साधी यंत्रे निवडत असतो. चला तर मग आपण पुढील भागाकडे वळूया. या ठिकाणी आपण काही साध्या यंत्राचा आपण अभ्यास करणार आहोत. या ठिकाणी पहा, याला उतरण म्हणतात. उतरण म्हणजे काय तुम्हाला व्याख्या सांगणार आहे मी. या ठिकाणी लावलेलं जो उतरण आहे तर याची लांबी जास्त आहे. लांबी जास्त असेल तर चढाव कमी असणार आहे. इथं चढ जास्त आहे आणि लांबी कमी आहे. आणि या ठिकाणी त्या मुलींनी ट्रक मध्ये पिंप चढवण्यासाठी उतरण वापरलेली नाही. मग आता या थोडंसं आपण आकृती 12.3चं काळजीपूर्वक निरीक्षण करून पुढील बाबी आपण समजून घेणार आहोत. पहा, आता उतरण कशाला म्हणतात? वजन उचलण्यासाठी तिरपी ठेवलेली फळी म्हणजेच उतरण होय. या ठिकाणी पहा नंबर 85 वर तुम्ही पाहत असाल तर ही जी काय तिरपी ठेवलेली जी फळी आहे, या तिरपी ठेवलेल्या फळीलाच शास्त्रीय भाषेमध्ये उतरण म्हणतात. मग या उतरणीचा आपण वापर करून सोप्या पद्धतीने, सुलभ पद्धतीने कामे कोणत्या पद्धतीने आपल्याला करता येईल ते आपण समजून घेऊया. उतरणीमुळे कमी वजन पेलावे लागते आणि वजन चढवणे हलके वाटते. पहा, उतरणीमुळे कमी वजन पेलावे लागते आणि वजन चढवणे हलके वाटते. म्हणजे समजा करता आपल्याला ट्रक मध्ये पिंप चढवायचा असेल तर ते पिंप एका व्यक्तीला सरळ उचलून ठेवणं खूप अवघड आहे, खूप कष्टाचं काम आहे. या उतरणीमुळे जर करता आपण पिंप ठेवण्याचा प्रयत्न करत असेल तर वजन कमी पेलावे लागते आणि वजन चढवणं देखील हलके वाटते. उतरणीचा चढाव जितका कमी आणि लांबी जितकी जास्त तितके वजन कमी जाणवते. म्हणजे याचा अर्थ या ठिकाणी आकृती 12.3 मध्ये जी पहिली आकृती आहे, ज्याला आपण अ आकृती म्हणूया, त्या अ आकृतीचं निरीक्षण केल्यानंतर तुमच्या लक्षात येईल. आणि उतरणीचा चढाव जितका जास्त आणि लांबी जितकी कमी तितके वजन जास्त पेलावे लागते. तर हे आकृती ब चं निरीक्षण केल्यानंतर तुमच्या लक्षात येईल. आणि आकृती क मध्ये म्हणजे त्या मुलीने कुठल्याही स्वरूपाचं उतरण या ठिकाणी वापरलेलं नाही, तर त्या मुलीला खूप कष्ट या ठिकाणी घ्यावी लागणार आहे. म्हणजे याचा अर्थ एखादा काम सुलभ करण्यासाठी आता एका व्यक्तीकडून जर करता जड वजनाचं एखादा साहित्य आपल्याला वर चढवायचं असेल किंवा खाली उतरून घ्यायचं असेल तर अशा वेळेस आपण उतरणीचा वापर सहजपणे करू शकतो. बालमित्रांनो, मोठमोठ्या शोरूम मध्ये जर करता तुम्ही पाहत असाल तर एका ट्रक मध्ये जो काय मोटरसायकल आहे ते मोटरसायकल आणतात आणि प्रत्येक शोरूम जवळ उतरण लावून तर त्या ट्रक मधून जे काय मोटरसायकल आहेत तर ते सहजरित्या एखादा माणूस वर बसून, गाडीवर बसून देखील तो आपल्या वजनासह ती मोटरसायकल खाली आणत असतो. म्हणजे उतरणीचा वापर करून आपण सहजपणे एखादं कार्य करू शकतो. तर आपण पुढील साध्या यंत्राचा आपण या ठिकाणी अभ्यास करणार आहोत. आकृती 12.4 मध्ये उतरण तयार करणे म्हणजे या ठिकाणी स्क्रूचा अभ्यास केलेला आहे. हा स्क्रू देखील एक प्रकारचं उतरणच आहे. तर ते कोणत्या पद्धतीने आहे ते आपण पाहूया. या ठिकाणी खिळा ठोकण्यापेक्षा स्क्रू बसवण्यासाठी कमी जोर लावावा लागतो. म्हणजे याचा अर्थ आपण खिळा ठोकत असताना आपल्याला जास्त जो का बल लावून तो ठोकावा लागतो आणि स्क्रूनी मात्र अगदी सहजपणे आपण फक्त एक एक आट्या आपण फिरवत जातो. म्हणजे स्क्रू बसवण्यासाठी कमी जोर लावावा लागतो. म्हणजे स्क्रू ही एक लोखंडी पट्टीची गुंडाळलेली काय आहे, उतरणच आहे. त्याच पद्धतीने स्क्रू प्रमाणे डोंगरावरील घाटाचा रस्ता आहे
डोंगराभोवती गुंडाळलेली एक उतरणच असते. त्यामुळेच मोठी वाहने सहजपणे डोंगर चढू व उतरू शकतात. मग बालमित्रांनो, या ठिकाणी पहा, कमी श्रमामध्ये अतिशय व्यवस्थितपणे आपल्याकडून जर कार्य व्हावं असं वाटत असेल तर आपण विविध साधे यंत्राचा वापर केला पाहिजे. आता या ठिकाणी पहा, आर्किमिडीज स्क्रू हे ग्रीक वैज्ञानिक आर्किमिडीज यांनी शेजारील चित्रामध्ये दिसणाऱ्या यंत्राचा शोध लावला. हा जो यंत्र आहे हे देखील एक साधी यंत्रच आहे. तर या यंत्राला आर्किमिडीज स्क्रू या नावाने ओळखले जाते. मग या यंत्राचा वापर कशासाठी करतात तर मोठ्या जहाजाच्या आतून पाणी काढण्यासाठी. तर मध्यभागी हा एक आतून दांडा बसवलेला असतो आणि या दांड्याभोवती एक गोलाकार नळीचा वापर केलेला आहे आणि ती 45 अंशाच्या कोनामध्ये बसून हा जो दांडा आहे तर तो सपाट पृष्ठभागावर आणतात आणि यामधून हा जो दांडा फिरवून या जहाजामध्ये असलेले जे पाणी आहे ते पाणी सहजपणे सुलभपणे आपल्याला बाहेर काढता येतो. बालमित्रांनो पहा, या ठिकाणी जो काय मध्यभागी बसवलेला हा जो काय दांडा आहे, असा एक दांडा बसून या दांड्याभोवती तुम्ही जर करता हा बांगडी पाईप गुंडाळून आपल्या शेतामध्ये असलेला जो काय शेततळ असेल किंवा एखादा टिपातलं पाणी असेल तर ते सहजपणे आपण हा मधला दांडा फिरवून आणि या दांड्याभोवती जो काय गुंडाळलेला हा जो बांगडी पाईप आहे तर त्या पाईपच्या मदतीने सहजपणे आपण पाणी बाहेर काढू शकतो. म्हणजे या आर्किमिडीज स्क्रूचा या तत्वाचा वापर करून सहजपणे सुलभपणे विविध आपण कार्य करू शकतो. चला तर मग आजपासून आपण विविध यंत्रांचा वापर करायला सुरुवात करूया. पुढे पहा, तरफ. आता तरफ हा देखील एक साधी यंत्र आहे. आता तरफ कशाला म्हणतात, आपण तरफ समजून घेत असताना या तरफ या गोष्टीसाठी आपल्याला कोणकोणत्या पहा, तरफ या मुद्द्यावर आधारित तरफ म्हणजे काय, तरफाचे 3 भाग कोणते, टेकू कशाला म्हणतात, भार कशाला म्हणतात, भारभुजा म्हणजे काय, बलभुजा म्हणजे काय, या सर्व गोष्टी आपण समजून घेणार आहोत. बालमित्रांनो, या ठिकाणी पहा, आकृती 12.6 मध्ये मोठा दगड बाजूला काढण्यासाठी हा जो एक अतिशय भक्कम असलेला हा जो दांडा वापरलेला आहे तर यालाच काय म्हणतात, तरफ म्हणतात. आता आतापर्यंत मी सांगितलेल्या ज्या सर्व व्याख्या आहेत अतिशय सोप्या पद्धतीने या ठिकाणी मी देण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर आपण समजून घेऊया. तरफ म्हणजे काय, बल, भार आणि टेकू असे 3 भाग असणाऱ्या लांब पहारीसारख्या अवजाराला तरफ म्हणतात. म्हणजे भक्कम आधारावर बसवलेल्या आणि न वाकणाऱ्या दांड्याला देखील काय म्हणता येईल, तरफ म्हणता येईल. आपल्या सोयीनुसार आपण ते व्याख्या सहजपणे बसवू शकतो किंवा तयार करू शकतो. तर त्या पद्धतीने टेकू म्हणजे काय पहा, तरफेचा दांडा ज्या आधारावर टेकवलेला असतो तर त्याला टेकू म्हणतात. या ठिकाणी पहा, टेकू म्हणून या ठिकाणी या आकृती 12.7 मध्ये हा खाली दिलेला जो का लहान दगड आहे तर या लहान दगडाला टेकू म्हणतात आणि हा जो मोठा दगड आहे तर याला भार म्हणायचा आहे. आणि या व्यक्तीकडून काय लावली जात आहे, बल लावली जात आहे. म्हणून बल, भार आणि टेकू हे तरफेचे 3 महत्वाचे भाग आहेत. चला तर मग व्याख्या समजून घेऊया आपण. भार कशाला म्हणतात पहा, ज्या बलाविरुद्ध तरफ कार्य करते तर त्याला भार असे म्हणतात. भारभुजा म्हणजे काय पहा, टेकू पासून भारापर्यंतच्या तरफेच्या बाजूला भारभुजा म्हणतात. आता बलभुजा कशाला म्हणतात, तरफेच्या दुसऱ्या बाजूने भार उचलण्यासाठी बल लावावे लागते, या बाजूला बलभुजा म्हणतात. तर थोडक्यात तुम्हाला मी थोडं फास्ट सांगतो. या ठिकाणी पहा, तर याला भार म्हणतात, याला टेकू म्हणतात. मग या ठिकाणी बल आहे. मग हा जो काय या टेकू पासून भारापर्यंतचा जो काय भाग आहे तर त्याला काय म्हणायचंय, भारभुजा. आणि हा टेकू पासून बलापर्यंतचा हा जो काय भाग आहे तर याला बलभुजा म्हणतात. तर या गोष्टी आपण आकृतीवरून समजून घेतल्यानंतर
ते कायमस्वरूपी लक्षात ठेवणं सोपं जाईल. आता पुढे पहा, तरपेची एकूण 3 प्रकार आहेत. पेपर वेट उचलणे हा तरपेचा पहिला प्रकार आहे. तर या आकृतीचं तुम्ही थोडंसं निरीक्षण करा. मध्यभागी काय पहा, टेकू आहे, एका बाजूला भार आहे तर दुसऱ्या बाजूला बल आहे. तर पहा, तर थोडंसं विस्तृतपणे आपण पाहूया. टेबलावर पेन्सिल ठेवून त्याला काटकोनात एक पट्टी ठेवा. आता पट्टीच्या एका टोकावर भार ठेवा तर दुसऱ्या टोकावर आपण बल लावून, तर तो हळूहळू तुम्ही जर करता, दुसऱ्या टोकावर बल लावून पेपर वेट आणि पेन्सिल मधले अंतर दरवेळा थोडे थोडे वाढवले की हे समजते की भारभुजेच्या तुलनेत बलभुजा जसजशी लांब होते तसे काम करण्यासाठी कमी बल लावावे लागते. म्हणजे थोडक्यात या तरपेच्या पहिल्या प्रकारामध्ये टेकू, मध्यभागी टेकू, एका बाजूला भार तर दुसऱ्या बाजूला बल असते. आता तरपेचा दुसरा प्रकार पाहूया. तरपेच्या दुसऱ्या प्रकारामध्ये पहा, एका बाजूला या ठिकाणी तरपेचा हा जो दुसरा प्रकार आहे, तरपेच्या दुसऱ्या प्रकारामध्ये बल, भार आणि टेकू कोठे आहे आपण पाहूया. बाटलीचे घट्ट बसवलेले झाकण काढण्यासाठी आपण ओपनर झाकणावर टेकवतो आणि ओपनरच्या विरुद्ध टोकावर बल लावून ते वरच्या बाजूस उचकडतो. म्हणजेच टेकू एका बाजूला, भार मध्यभागी आणि बल दुसऱ्या बाजूला, ही तरपेची काय आहे, दुसरी प्रकार आहे. आता तरपेचा तिसरा प्रकार आपण पाहणार आहोत. तरपेच्या तिसऱ्या प्रकारामध्ये चिमट्याने एखादी वस्तू उचलताना वस्तूचा भार चिमट्याच्या दोन्ही बाजूंच्या टोकावर असतो. आपण बल 2 भुजांच्या मध्यावर लावतो तर टेकू दुसऱ्या बाजूचा असतो. म्हणजे आपण एकंदरीत या चिमट्याचा निरीक्षण केल्यानंतर मध्यभागी बल, एका टोकाला टेकू आणि दुसऱ्या टोकाला भार, अशी तिसऱ्या प्रकारची तरप असते. आपण एका दृष्टिक्षेपामध्ये या तरपेचे 3ही प्रकार पाहणार आहोत. तरपेचा जो पहिला प्रकार आहे, तर एका बाजूला भार, दुसऱ्या बाजूला बल, मध्यभागी टेकू. तरपेचा दुसरा प्रकार आहे, एका बाजूला टेकू, दुसऱ्या बाजूला बल आणि मध्यभागी भार. तरपेचा तिसऱ्या प्रकारामध्ये एका बाजूला टेकू, दुसऱ्या बाजूला भार आणि मध्यभागी बल. या पद्धतीने सहजपणे आपल्याला तरपेचे 3 प्रकाराचा जो अभ्यास आहे तो अभ्यास करता येईल. तर बालमित्रांनो, या ठिकाणी पहा नंबर 86 वर एक आकृती दिलेला आहे. तर त्या आकृतीचं आपण काळजीपूर्वक निरीक्षण करूया आणि काळजीपूर्वक निरीक्षण केल्यानंतर आपल्याला सहजपणे तर त्या सर्व साधनांविषयी माहिती देता येईल. तर ती आकृती आहे पहा नंबर 88 वर. तर सर्व साधनांचा थोडंसं काळजीपूर्वक निरीक्षण करा. याविषयी तुम्हाला तर त्यांनी काय विचारलेले पहा, चित्रात दैनंदिन जीवनातील काही यंत्रे दाखवली आहेत, प्रत्येकाच्या तरपेचा प्रकार कोणता? तर आपल्याला सहजपणे निरीक्षण केल्यानंतर तरपेचा कोणता प्रकार आहे सांगता येईल. तर पहा, या ठिकाणी तुम्हाला मी उत्तरासह दिलेला आहे. हा जो पक्कड आहे, पक्कड हा तरपेचा पहिला प्रकार आहे. शिसवा पहिला प्रकार. ढकलगाडी तरपेचा दुसरा प्रकार. कात्री तरपेचा पहिला प्रकार. खिळा उपटायची पट्टी म्हणजे तरपेचा पहिला प्रकार आहे. मग या पद्धतीने त्या साधनांचा निरीक्षण करून त्यामध्ये तरपेचा कोणता प्रकार आहे हे सहजपणे आपल्याला सांगता येईल. बालमित्रांनो, या ठिकाणी पहा आकृती 12.11 मध्ये दैनंदिन वापरामधील कप्पी दाखवलेले आहे. कप्पी कशाला म्हणतात? तर एक साधी सोपी तुम्हाला एक व्याख्या सांगतो. खाच असलेल्या चाकाला कप्पी म्हणतात. खाच असलेल्या चाकाला कप्पी म्हणतात. तर या आकृती 12.11चं निरीक्षण केल्यानंतर आपण सविस्तर माहिती पुढील पेजवर आहे ते पाहूया. कप्पी म्हणजे काय पहा.
वजन उचलण्यासाठी खाच असलेले चाक आणि त्यातून टाकलेली दोरी अशी रचना असलेल्या साध्या यंत्राला कप्पी असे म्हणतात. किंवा यापेक्षा सोपी व्याख्या पहा, खाच असलेल्या चाकाला कप्पी म्हणतात. एवढी जरी लक्षात ठेवलात तरी सफिशियंट आहे. पुढे पहा, कप्पीचा वापर करताना वरच्या दिशेने वजन उचलताना बल खालच्या दिशेने लावावे लागते. यामुळे कमी श्रमात काम होते. पहा, आपल्याला या ठिकाणी पहा, खालच्या दिशेने बल लावल्यानंतर हा जो वजन आहे तो वरच्या दिशेने वर जातो. म्हणजे अतिशय सोप्या पद्धतीने या ठिकाणी कप्पीच्या मदतीने आपल्याला कार्य करता येतो. म्हणून आपण दैनंदिन जीवनामध्ये विविध कामे सोप्या पद्धतीने करण्यासाठी कप्पीचा वापर केला पाहिजे. पुढे पहा, चाक आणि आस हा देखील चाक आणि आस हे देखील साधे यंत्र आहेत. तर तुम्ही एखाद्या यात्रेमध्ये जत्रेमध्ये तुम्ही आकाश पाळणा पाहता. या आकाश पाळण्याचे मोठे चाक मध्यभागी एका दांड्यावर बसवलेले असते. तर याच दांड्याला, या मध्यभागी बसवलेल्या दांड्याला आस म्हणतात. आणि हा जो आस आहे, विजेच्या साहाय्याने आस फिरू लागला की त्यावर बसवलेले चाकही फिरते. आस आणि चाक ही जोडी एक साधे यंत्र आहे. याचा असंख्य ठिकाणी उपयोग होताना आपण पाहतो. म्हणजे मोटरसायकल असेल, सायकल असेल, विविध प्रकारचे जी काय वाहतुकीची जी काय साधने आहेत, या सर्व साधनांमध्ये तुम्हाला आस आणि चाक हे दोनही साधी यंत्रे तुम्हाला पाहावयास मिळेल. आणि सायकलचे पॅडल फिरवले की चाक फिरू लागते, असे कशामुळे होते हेही तुम्हाला याच्यामध्ये जो काय सायकल चालवणारा जो व्यक्ती आहे तर त्या व्यक्तीकडून बल लावल्यामुळे हे सहजपणे घडू शकते. म्हणजे या सर्व गोष्टी आपण व्यवहारामध्ये वापरायला सुरुवात केल्यानंतर आपले कामे जलद आणि सोप्या पद्धतीने निश्चितच होणार आहे. आता पुढे पहा, यंत्राची निगा. बालमित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला चित्रामध्ये विविध यंत्रे दाखवलेली आहेत. तर या यंत्राचा निगा कशी ठेवावी याविषयी आपण माहिती पाहूया. यंत्राची निगा. यंत्रे योग्य रीतीने वापरता यावीत यासाठी त्यांची निगा घेणे किंवा निगा राखणे आवश्यक आहे. तर प्रथमतः आपण यंत्रे का खराब होतात हे समजून घेऊ आपण. तर यंत्रे खराब होण्याची कारणे कोणकोणती आहेत पहा. तर पहिलं कारण आहे सततचा वापर. आपण यंत्रांचा सतत वापर करून ते यंत्रे खराब होतात. हवामानाचा परिणाम. समजा जर करता दमट हवामान असेल तर दमट हवामानामध्ये थोडंसं यंत्रे लवकर खराब होतात. धूळ बसणे. आता चिखल, जर खूप दिवस चिखल बसून राहिले यंत्रावर, धूळ बसलेला असेल आणि ते आपण जर करता झटकून काढत नसेल किंवा वेळेवर वरचेवर आपण जर करता धुवून काढत नसेल तर ते यंत्रे खराब होतात. भाग असले जाऊन झीज होते. आणि समजा जर करता वारंवार जर करता एखादा चाक वगैरे फिरत असेल तर त्या चाक फिरत असताना चाकाच्या मध्यभागी बसवलेला जो आस आहे तो आस वारंवार काय करतो, फिरत असताना तो एकमेकांवर घासला जातो आणि त्यामुळे त्याची झीज होते. आता आपण या यंत्राची निगा कोणत्या पद्धतीने राखता येईल या संदर्भात थोडीशी माहिती घेऊया. यंत्राची निगा पुढील पद्धतीने आपल्याला घेता येते. तर यंत्राचे सर्व भाग पुसून ठेवणे. म्हणजे नियमितपणे आपल्याला यंत्राचे सर्व भाग पुसून घेणे महत्वाचे आहे. घासल्या जाणाऱ्या भागांवर तेल किंवा वंगण लावावे. आपल्याकडे उपलब्ध असेल तर तेल किंवा वंगण या दोन्हीपैकी जर करता आपण लावल्यानंतर एकमेकांवर ते जास्त प्रमाणामध्ये घासत नाही, म्हणजे झीज होणार नाही. झीज होऊ नये यासाठी तेल किंवा वंगण तुम्हाला लावावं लागेल. घर्षण कमी करून झीज थांबवणे. झाकून ठेवणे म्हणजे धूळ बसणार नाही. धातूंच्या भागांवर रंग देणे म्हणजे हवामानाचा परिणाम होणे, गंज चढणे इत्यादी होणार नाही. मग या सर्व पद्धतीने तुम्ही जर काळजी घेतलात तर यंत्रे खराब होणार नाहीत. बालमित्रांनो, पुढे पहा, माहित आहे का, आपण हे समजून घेऊ. माहित आहे का तुम्हाला जर माहित नसेल तर आज आपण माहित करून घेऊया. मोठमोठ्या कारखान्यामध्ये यंत्रांची देखभाल व निगा राखण्यासाठी
एक स्वतंत्र विभाग असतो. ठराविक कालावधीसाठी कारखाने बंद ठेवून तेथील यंत्रांची निगा राखली जाते. आता समजा उदाहरणार्थ साखर कारखाने आता बंद झाल्यानंतर ते मधल्या एक 5-6 महिन्याचा जो कालावधीसाठी ते बंद असतात. मग या कालावधीमध्ये तो यंत्र बिघडू नये, खराब होऊ नये यासाठी त्या प्रत्येक यंत्राचं देखभाल करण्यासाठी, निगा राखण्यासाठी एक स्वतंत्र विभाग आणि त्या विभागामध्ये माणसे ठेवलेले असतात. तर त्या कामगारांमार्फत त्या यंत्राची निगा राखण्याचं काम चालू असतो. वेळेवर त्यांना तेल पाणी देणे आणि ते बंद पडू नये, खराब होऊ नये यासाठी काळजी घेणे, तर या विभागामार्फत ही कामे केली जातात. आता आपण नेहमी लक्षात ठेवूया, यंत्राची निगा राखली नाही तर गरजेच्या वेळी ती उपयोगात येणार नाहीत. यंत्रे कशी हाताळावी याची माहिती घेऊन अपघात होणार नाही याची आपण प्रत्येकाने काळजी घेऊया. आणि आरोग्य खूप महत्वाचं आहे आणि तो आरोग्य आपण जपण्याचा प्रयत्नही करूया. बालमित्रांनो, या पाठामध्ये दिलेला प्रत्येक भागाचा आपण सविस्तरपणे अभ्यास या ठिकाणी केलेला आहे. तरी तुमच्या मनामध्ये काही शंका असतील तर निश्चितच कमेंट बॉक्समध्ये जरूर लिहा. त्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मी निश्चितच देणार. अद्यापर्यंत तुम्ही जर माझ्या YouTube चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर आजच तुम्ही माझ्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. धन्यवाद.